नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपलं सर्वांचे स्वागत. BEd CET मार्च 2026 या अनुषंगाने 28 मार्च रोजी होणारे जे आपले तिन्ही सत्रातील पेपर आहेत ते म्हणजे सकाळ सत्र, दुपार सत्र व सायंकाळ सत्र यासाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण इथे देत आहोत. तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा. BEd CETच्या तसेच आपल्या रिझल्ट कॅपराऊंड या संदर्भातल्या सर्व अपडेट्स आमच्या चॅनलवरती वेळेत आपल्याला मिळतील याची खात्री बाळगा. अंकमालिका या घटकातील प्रश्न सहसंबंध कोरिलेशन यावरती आधारित प्रश्न 1, 4 त्यानंतर 4, 9, 9, 16, 16, 25 म्हणजेच आपल्याला ह्या वर्गसंख्या असलेल्या पाहायला मिळतात. क्रमशः असणाऱ्या वर्गसंख्या तर 1चा वर्ग, 2चा वर्ग, 3, 4, 5चा वर्ग आणि क्रमशः येणारी संख्या 5च्या वर्गानंतर 6चा वर्ग आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजेच 36 आपलं करेक्ट उत्तर. 100 त्यानंतर 90 म्हणजेच इथे 10 आपल्याला कमी झालेले पाहायला मिळत आहेत. -10 90 परत 81 म्हणजेच 9 मायनस त्यानंतर 81 73 यामध्ये 8 मायनस तर पुढचा आगामी येणारा जो अंक आहे त्यामध्ये आपल्याला 7 मायनस झालेले पाहायला मिळतील आणि 73मधून 7 जर गेले तर आपल्याला 66 राहिलेले पाहायला मिळतात. म्हणजेच ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. 3, 7, 15, 31 आता 3 अधिक 3 म्हणजेच 6 आणि 1, 7 म्हणजे 2n + 1 असे हे फॉर्म्युलेशन आपल्याला झालेलं पाहायला मिळतं. 15 दोन्ही 30 आणि 1 31 31 दोन्ही 62 अधिक 1 63 तर 63 आपलं उत्तर होय. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका. भारताचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर राजीव कुमार करेक्ट उत्तर. शाळा पूर्वतयारी अभियान राबवणारे भारतातील पहिले राज्य कोणते तर ऑप्शन आपण इथे डायरेक्ट आपल्याला वेळ वाचवण्यासाठी उत्तर घेतले आहेत. महाराष्ट्र करेक्ट उत्तर. 2025चा ऑस्कर पुरस्कार जो आहे तर चित्रपटासाठीचा ऑस्कर कोणाला देण्यात आला आहे, कोणत्या चित्रपटाला देण्यात आला आहे. ॲनोरा नावाचा जो चित्रपट आहे त्याला 2025चा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. तसेच ऑस्कर पुरस्कार हा कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे असा प्रश्नही आपल्या CET आवडता प्रश्न आहे. त्याचं उत्तर चित्रपट हे होय. इस्रोने नुकतेच प्रक्षेपित केलेले चंद्रयान 3 जे आहे ज्या ठिकाणी उतरले त्या बिंदूला काय नाव देण्यात आले आहे तर शिवशक्ती पॉईंट आपलं करेक्ट उत्तर होय. वर्ष 2025मध्ये किती व्यक्तींना पद्म पुरस्कार जो राष्ट्रपतींच्या हस्ते दिला जातो तो जाहीर झालेला आहे तर तब्बल 132 लोकांना 2025 साली पद्म पुरस्कार जाहीर झालेला आहे. पुढचा प्रश्न 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त म्हणजेच वर्ष 2025 महाराष्ट्रातील कोणत्या कलाकाराला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे तर अशोक सराफ हे करेक्ट उत्तर. 2025चा ऑस्कर पुरस्कार जो आहे आताच आपण वरती पाहिलं तो म्हणजेच ॲनोरा या चित्रपटाला देण्यात आला. त्यानंतर पुढचा प्रश्न राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP 2020 या संदर्भातले असणारे जे महत्त्वाचे प्रश्नोत्तर आहेत तर नवीन शैक्षणिक धोरण 2020 म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 यानुसार शिक्षणाची नवीन रचना कशी आहे तर ती आपल्याला 5 अधिक 3 अधिक 4 अधिक 4 अशी पाहायला मिळते. जी की सुरुवातीला आपल्याला पूर्वी 1 अधिक 8 अधिक 10 अधिक 2 असं पाहायला मिळत होती. म्हणजेच आता आपला जो क्रम आहे तो बदललेला आपल्याला पाहायला मिळतो. तर 5, 3, 4, 4 म्हणजेच 53, 44 ही बाब आपण लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 तयार करण्यासाठी कोणत्या समितीची स्थापना करण्यात आली होती तर डॉक्टर के कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. तर डॉक्टर के कस्तुरीरंगन आपलं करेक्ट उत्तर होय. मानव संसाधन विकास मंत्रालय ज्याला आपण MHRD ह्या नावाने ओळखत होतो त्याला आता नवीन नाव देण्यात आलं आहे. बदललेलं नाव कोणतं असा हा प्रश्न तर NEPशी निगडीत असणारा जो प्रश्न आहे तो म्हणजेच शिक्षण मंत्रालय असं त्याचं नाव करण्यात आलेलं आहे. नाव रिनेम झालं आहे, बदललं आहे. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. नवीन धोरणानुसार कोणत्या इयत्तेपासून व्यावसायिक शिक्षण म्हणजेच व्होकेशनल एज्युकेशन द्यायला सुरुवात केली जाईल तर ती इयत्ता 6वीपासून व्होकेशनल एज्युकेशन दिलं जाईल. जे की अगोदर 8वीपासून 8वीच्या नंतर म्हणजे 8वी नंतर होतं ते आता 6वीपासून व्हायला ही बाब आपण लक्षात घ्या.
त्याला आपण ITIA असं म्हणतो, इंडियन टेक्निकल इन्स्टिट्यूट. तर 8वी नंतर अगोदर दिलं जायचं हे शिक्षण, त्याला व्होकेशनल कोर्स आपण म्हणत असतो. तर आता ते 6वीपासून दिलं जाईल. पुढचा प्रश्न, NEP 2020 नुसार उच्च शिक्षणात 2025पर्यंत किती टक्के ग्रॉस इनरोलमेंट रेशो ज्याला आपण म्हणतो गाठण्याचे लक्ष्य आहे? तर 50% म्हणजे शैक्षणिक धोरण लागू करण्याचं ते आपल्याला टक्केवारी विचारलेला प्रश्न पाहायला मिळतो. तर 50% आपल्याला लागू झालेलं पाहायला मिळतं. उच्च शिक्षणामध्ये म्हणजे विद्यापीठीय शिक्षण आणि पदवी शिक्षण या संदर्भात हे धोरण आत्तापर्यंत आपल्याला लागलेले पाहायला मिळतात. अजून खालच्या वर्गाला हे पूर्णपणे लागू होणं बाकी आहे. पुढचा प्रश्न, नवीन धोरणानुसार म्हणजे शैक्षणिक धोरण 2020 ज्याला आपण म्हणतो, तर शिक्षणावर GDPचा जो आपला रेट असतो त्याचा किती टक्के खर्च करण्याचे उद्दिष्ट आपल्या सरकारने ठेवले आहे? तर ते आहे 6% एवढा खर्च. परक हे नवीन धोरणानुसार काय आहे? तर परक एक राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र असलेलं आपल्याला पाहायला भेटतं. त्यानंतर नवीन धोरणानुसार पदवी शिक्षण ज्याला आपण अंडर ग्रॅज्युएट म्हणतो किती वर्षाचे असणार आहे? तर पदवी शिक्षण जे आहे 3 किंवा 4 वर्षाचे असणार आहे. 3 वर्षाचे आणि 4 वर्षाचे जर असेल तर त्याला आपण काय म्हणतो, इंटिग्रेटेड शिक्षण असं म्हणतो. जसं की इंटिग्रेटेड BEd असतं, म्हणजे एकात्मिक BEd. त्यामध्ये आपल्याला 3 वर्ष पदवी दिली जाते आणि शेवटच्या वर्षी म्हणजे 4थ्या वर्षी आपल्याला BEd पण करता येतं. अशा प्रकारचे BEdला आपण इंटिग्रेटेड BEd म्हणतो. 12वीनंतर 4 वर्षाचं जे BEd आपण म्हणतो ते इंटिग्रेटेड BEd होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, शिक्षकांची किमान पात्रता मानदंडासाठी 2023पर्यंत कोणती पदवी अनिवार्य केलेली जाणार आहे? तर ते अजून होणं बाकी आहे. ही जी पदवी आहे त्याला आपण एकात्मिक BEd असं म्हणतो, इंटिग्रेटेड BEd. तर पदवीच्या खाली अजून त्याचं पूर्णपणे आपल्याला हे शैक्षणिक धोरण लागू झालेलं पाहायला मिळत नाही. जेव्हा ते 12वीपर्यंत लागू होईल, तर 12वीनंतर आपल्याला जर BEd करायचं असेल तर ते 4 वर्षाचं असणार आहे. हे 2023लाच निर्धारित करण्यात आलं होतं. 23पर्यंत ते होईल असं आपल्याला वाटलं होतं, परंतु ते अजून पूर्णपणे धोरण लागू न झाल्यामुळे त्याचं उद्दिष्ट आपल्याला पुढे लांबलेलं पाहायला मिळेल. पुढचा प्रश्न, नॅशनल रिसर्च फाउंडेशन ज्याला आपण NRF असं म्हणत असतो ची स्थापना कशासाठी केली जाणार आहे? तर संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी. तर नॅशनल रिसर्च फाउंडेशन, रिसर्च म्हणजे संशोधन, राष्ट्रीय संशोधन असं आपण त्याला म्हणूया. तर ऑप्शन जो आहे ते म्हणजेच संशोधनाला प्रोत्साहन देणे करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, नवीन शैक्षणिक धोरणानुसार म्हणजे 2020च्या धोरणानुसार मातृभाषेतून शिक्षण किंवा स्थानिक भाषेतून शिक्षण देण्यावर भर दिला आहे. तर कितीपर्यंत शिक्षण हे मातृभाषेत पाहिजे? तर 5वीपर्यंतचं जे शिक्षण आहे ते पूर्णपणे मातृभाषेत पाहिजे. अशा प्रकारची आपल्याला तरतूद केलेली पाहायला मिळते आणि काही वेळेस ते 8वीपर्यंत आपल्याला लांबवता येईल किंवा एक्सटेंड करता येईल. तर 8वीपर्यंत ऑप्शनल असणार आहे. फाउंडेशनल स्टेज ज्याला आपण म्हणत असतो मध्ये कोणत्या वयोगटातील मुलांचा समावेश होतो? तर ज्याला बेसिक गट आपण म्हणूया. 3 ते 8 वर्षाची जी मुलं आहेत त्या मुलांचा समावेश आता फाउंडेशनल स्टेजमध्ये केलेला आपल्याला शैक्षणिक धोरणानुसार पाहायला मिळतो. MPhil जो कोर्स आहे ज्याला आपण मास्टर ऑफ फिलॉसॉफी असं म्हणतो, या अभ्यासक्रमाबाबत नवीन धोरण काय राबवण्यात आले आहे? तर ते रद्द करण्यात आलं आहे. म्हणजे आपल्या NEPनुसार आता नवीन MPhil कोर्स आपला जो आहे तो बंद झालेला आहे, म्हणजे तो नवीन MPhil कुणीही होणार नाही. महत्त्वाचे प्रश्न कशा संदर्भात? तर संस्था आणि त्या जे सामाजिक कार्य करणारे लोक आहेत ज्याला आपण समाजसुधारक असं म्हणतो त्या संदर्भातील प्रश्न. ब्राह्मण समाजाची जी स्थापना आहे तर ती राजा राममोहन रॉय यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते. प्रार्थना समाजाची स्थापना डॉक्टर आत्माराम पांडुरंग असं त्यांना आपण म्हणतो. त्यानंतर सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिराव फुले. तर आर्य समाजाची स्थापना दयानंद सरस्वती आणि रामकृष्ण मिशन याची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते. तर ही चारही बाबी आपण लक्षात ठेवा. जरी प्रार्थना समाज जरी नसलं तरी चारही प्रश्न आपल्या CET सेलचे अत्यंत आवडते प्रश्न आहेत, ही बाब आपण लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न, डिप्रेस्ड क्लासेस मिशन याची स्थापना कुणी केली आहे? तर विठ्ठल रामजी शिंदे यांनी 1906मध्ये या डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केली. त्यानंतर आधुनिक भारताचे जनक आणि प्रबोधनाचे अग्रदूत असे कोणास म्हटले जाते? तर राजाराम मोहन रॉय यांना म्हटले जाते. ऑप्शन जो आहे तो आपलं करेक्ट उत्तर. गोपाळ गणेश आगरकर यांनी कोणत्या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक सुधारणांचा पुरस्कार केला? तर त्यांनी स्थापन केलेली जी संस्था आपल्याला पुण्यामध्ये अग्रगण्य संस्था पाहायला मिळते ती म्हणजे डेक्कन एज्युकेशन सोसायटी. तर याची स्थापना गोपाळ गणेश आगरकर यांनी केलेली आहे, ज्याला आपण गोगा आगरकर या नावाने ओळखतो. प्रार्थना समाजाची स्थापना मुंबईत कोणाच्या पुढाकाराने झाली? तर दादोबा पांडुरंग आणि आत्माराम पांडुरंग करेक्ट आन्सर.
शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश जनतेला कुणी दिला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो संदेश दिलेला आहे. मुलींची पहिली शाळा 1848मध्ये पुण्यामध्ये कोठे सुरू करण्यात आली तर भिडेवाडा येथे श्री महात्मा फुले यांच्यामार्फत सुरू करण्यात आली. तर ऑप्शन जे आहे भिडेवाडा आपलं करेक्ट उत्तर होय. तसेच पहिल्या महिला शिक्षिका ज्या आहेत त्या सावित्रीबाई फुले ह्या होत. ही बाब आपण या अनुषंगाने लक्षात ठेवा. त्यानंतर स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कुणी लिहिला तर अत्यंत महत्त्वाचा असणारा स्त्रियांसंदर्भातला जो ग्रंथ आहे तो म्हणजे ताराबाई शिंदे यांनी लिहिलेला स्त्री पुरुष तुलना ग्रंथ. हाही प्रश्न आपल्या CET विचारलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, ययाती या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी लेखक कोण? तर आपण ऑप्शन्स कमी केलेले आहेत. कशासाठी तर आपल्याला वेळ कमी आहे यामुळे. तर वि स खांडेकर हे ययातीकार होय, म्हणजेच ययातीचे लेखक आहेत. तर सत्यात प्रकाश हा ग्रंथ कुणी लिहिला आहे तर सत्यात प्रकाश स्वामी दयानंद सरस्वती आपलं करेक्ट उत्तर होय. श्यामची आई या पुस्तकाचे जे लेखक आहेत ते म्हणजे साने गुरुजी आपलं करेक्ट उत्तर साने गुरुजी. त्यानंतर पुढचा प्रश्न, गीतारहस्य हा ग्रंथ लोकमान्य टिळक यांनी कोठे लिहिला तर त्याचं लिहिण्याचं जे ठिकाण आहे ते आहे मंडाले कारागृह. काळ्या पाण्यात शिक्षा मिळाल्यानंतर त्यांनी हा ग्रंथ मंडाले तुरुंगात लिहिला. गुलामगिरी आणि शेतकऱ्याचा आसूड हे ग्रंथ कुणी लिहिले आहेत तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी ते ग्रंथ लिहिलेले आहेत. मृत्युंजय या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत तर मृत्युंजय या कादंबरीचे लेखक शिवाजी सावंत आहेत. तसेच मृत्युंजय कादंबरी कोणत्या घटकावर आधारित आहे असाही प्रश्न आपल्या CET एक वेळेस विचारलेला आहे. तर कर्णाच्या जीवनावर आधारित असणारी कादंबरी म्हणजेच मृत्युंजय ही आपण लक्षात ठेवा. डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले तर पंडित जवाहरलाल नेहरू याचं करेक्ट उत्तर होय. द विंग्स ऑफ फायर हा प्रश्न आपल्या CET आत्तापर्यंत 2017 4 ते 5 वेळेस विचारलेला आहे. तर ऑप्शन इथे आपलं करेक्ट उत्तर जे आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम ज्यांना आपण मिसाईल मॅन म्हणून ओळखतो यांचं ते आत्मचरित्र होय. थॉट ऑन पाकिस्तान अँड हू वेअर द शूद्राज हे दोन्ही ग्रंथ आपण लक्षात ठेवण्यासाठी एकत्रित दिलेत. या दोन्हीतून एकच प्रश्न आपल्याला कुठला तरी विचारला जाईल. एक तर थॉट्स ऑन पाकिस्तान किंवा हू वेअर द शूद्राज हे पुस्तक कोण लिहिले तर दोन्हीचंही उत्तर एकच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपलं करेक्ट उत्तर होय. पाणिनी यांनी कोणता व्याकरण ग्रंथ लिहिला आहे तर पाणिनी यांनी लिहिलेला व्याकरण ग्रंथ म्हणजेच अष्टाध्यायी होय, जो की पूर्णपणे आपल्याला व्याकरणाची माहिती देतो. बटाट्याची चाळ हे प्रसिद्ध पुस्तक कोणाचं आहे तर ते आहे पु ल देशपांडे. आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे तर सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह म्हणजेच गुरुग्रह. सूर्याच्या सर्वात जवळ असणारा ग्रह कोणता तर तो आहे बुध ग्रह. आणि त्यानंतर असणारा जो ग्रह आहे तो म्हणजे शुक्र ग्रह. परंतु सूर्याच्या एकदम जवळ असूनसुद्धा बुध ग्रह तेवढा गरम नाही जेवढा की शुक्र ग्रह आपल्याला गरम पाहायला भेटतो. कारण शुक्रावर काही असे वायू आहेत, मिथेनसारखे वायू तिथे आपल्याला पाहायला भेटतात, कार्बन डायऑक्साईडसारखे वायू पाहायला भेटतात, जे काय करतात उष्णता धरून ठेवतात. त्यामुळे 2 नंबरचा ग्रह जास्त गरम आहे आणि सगळ्यात जवळ असलेला बुध ग्रह कमी गरम असलेला आपल्याला पाहायला मिळतो. कोणत्या ग्रहाला तांबडा ग्रह म्हणतात हा आपल्या CET आवडता प्रश्न आहे. मंगळ करेक्ट उत्तर होय. सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी जास्त चमकणारा ग्रह कोणता? ग्रहाला स्वतःचा प्रकाश नसतो परंतु चकचकीत असणारा पृष्ठभाग, यामुळे शुक्र जास्त चमकतो, त्यामुळे तेजस्वी ग्रह म्हणजे शुक्र ग्रह होय. पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह कोणता आहे? विच इज नॅशनल सॅटेलाईट ऑफ द अर्थ असा तो प्रश्न. तर मून म्हणजे चंद्र, त्याचं करेक्ट उत्तर होय. कोणत्या ग्रहाभोवती आपल्याला स्पष्ट कडी दिसतात? तर शनी या ग्रहाभोवती आपल्याला स्पष्ट कडी दिसतात. सूर्यापासून अंतराच्या क्रमाने पृथ्वी आपल्या कितव्या क्रमांकावर आहे? तर 1 नंबरला आहे बुध ग्रह, 2 नंबरला आहे शुक्र ग्रह आणि 3 नंबरला आपला ग्रह आहे म्हणजे पृथ्वी ग्रह. ही बाब आपण लक्षात ठेवा. आणि आपल्यानंतर येत असतो मंगळ ग्रह. त्यानंतर सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता? तर बुध. गुरु सर्वात मोठा, शुक्र सर्वात तेजस्वी आणि बुध हा सर्वात लहान असलेला ग्रह. ही बाब आपण लक्षात ठेवा. कोणत्या ग्रहाला पहाटेचा तारा म्हणतात म्हणजे मॉर्निंग स्टार असे म्हणतात? तर शुक्र ग्रहाला पहाटेचा तारा, तसेच सायतारा. सायतारा म्हणजे संध्याकाळी दिसणारा तारा, इंग्रजीमध्ये त्याला म्हणायचं इव्हनिंग स्टार असं म्हटलेलं आपल्याला पाहायला भेटतं ते शुक्र ताऱ्याला. त्यानंतर पुढचा प्रश्न, सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर येण्यास किती कालावधी लागतो? हा एक CET आवडता प्रश्न. 8:20 म्हणजेच 8 मिनिटे आणि 20 सेकंद एवढा कालावधी सूर्याचा प्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचण्यास लागतो. सूर्यमालेतील सर्वात थंड ग्रह कोणता? तर नेपच्यून हा ग्रह आपल्याला सूर्यमालेतील सर्वात थंड ग्रह असलेला पाहायला मिळतो. टायटन हा कोणत्या ग्रहाचा उपग्रह आहे जो की सर्वात मोठा आहे? तर शनी ग्रहाचा तो उपग्रह आपल्याला पाहायला भेटतो, जो की सर्व ग्रहाच्या आपल्याला उपग्रहामध्ये मोठा असलेला पाहायला मिळतो.
त्यानंतर पृथ्वी स्वतःभोवती फिरते या गतीला आपण म्हणतो परिवलन गती, आणि पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवतीसुद्धा फिरते ते असतं परिभ्रमण. इंग्रजीमध्ये त्याला म्हणायचं रोटेशनल मोशन, आणि दुसरी जी मोशन आहे सूर्याभोवती त्याला म्हणायचं रिव्होल्यूशन किंवा रिव्होल्युशनरी मोशन. तर ऑप्शन जे आहेत विद्यार्थी मित्रो आपण कमी केले, त्यामुळे आपला वेळ वाचत आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो, तर तो लागत असतो 7वा क्रमांक. आणि रशिया जो देश आहे तो पण प्रश्न आपल्या CET-CELचा आवडता प्रश्न आहे. रशिया देशाचा क्रमांक 1 लागतो, म्हणजे क्षेत्रफळाच्या दृष्टीने रशिया जगातील सर्वात मोठा देश होय. भारताच्या मध्यातून कोणते वृत्त गेले आहे, तर ते आहे कर्कवृत्त, त्याला आपण ट्रॉपिक ऑफ कॅन्सर असं म्हणतो. कर्कवृत्त करेक्ट उत्तर होय. लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा जगात कितवा क्रमांक असेल, तर तो आहे 1ला क्रमांक, म्हणजे 1 नंबरला भारत आहे. तर चीन हा देश लोकसंख्येच्या संदर्भात 2 नंबरला असलेला आपल्याला पाहायला मिळतो. राज्य आणि प्रसिद्ध नृत्य, तर महाराष्ट्राचं जे राज्य नृत्य आहे ते म्हणजे लावणी, तसेच कोळी नृत्य हे महाराष्ट्राचे लोकप्रिय असलेले नृत्य आहेत. पंजाब याचे भांगडा आणि गिद्दा नावाचं नृत्य आपल्याला पाहायला भेटतं. तर आत्तापर्यंत मॅक्झिमम प्रश्न आपल्या CET-CELने जो विचारलेला आहे तो भांगडा हे कोणत्या राज्याचे नृत्य आहे, तर पंजाब त्याचं करेक्ट उत्तर. गुजरातचं गरबा आणि दांडिया हे 2 आपल्याला नृत्य असलेले पाहायला मिळतात. त्यानंतर केरळ कथकली आजच विचारण्यात आलेला प्रश्न होता. त्यानंतर मोहिनी अट्टम हे दोन्हीसुद्धा नृत्य आपल्याला केरळचे असलेले पाहायला मिळतात. जर प्रश्न मोहिनी अट्टमचा विचारला तर तो असा विचारला जाईल, मोहिनी अट्टम हे कोणत्या राज्याचे नृत्य आहे, ही बाब आपण लक्षात ठेवा. तर कथकली आणि कथ्थक ह्या 2 नृत्यामध्ये आपण बरेच वेळेस आपल्याला जम्बलिंग झालेली पाहायला मिळते. तर उत्तर प्रदेशचे जे नृत्य आहे तर ते आहे कथ्थक, आणि केरळचं जे नृत्य आहे ते आहे कथकली. तर ह्या बाबी आपण प्रकर्षाने लक्षात ठेवा. उद्या विचारण्याची यातून प्रश्न जर विचारण्यात आला तर त्या अनुषंगाने आपण करेक्ट उत्तर देणं गरजेचं आहे. त्यानंतर तामिळनाडूचं जे नृत्य आहे तर ते आहे भरतनाट्यम, आणि आसामचं नृत्य जे आपल्याला आहे ते पाहायला मिळतं बिहू. तर बिहू हा आसाममधील एक सणसुद्धा आहे, ही बाब आपण लक्षात ठेवा. नृत्यसुद्धा ते आपल्याला पाहायला मिळतं. कर्नाटकचं जे नृत्य आहे ते आहे यक्षगान. CET-CELने 1 वेळेस ह्यावरती प्रश्न विचारलेला आहे. बहुधा जे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत तर ते पंजाबचं नृत्य आणि आसामचं बिहू नृत्य यावर जास्तीत जास्त प्रश्न. त्यानंतर नंबर लागतो कथकलीचा, आणि त्यानंतर लागतो कथ्थकचा, आणि त्यानंतर कर्नाटक यक्षगान हे आपल्याला पाहायला मिळतं. कुचिपुडी हा सुद्धा प्रश्न आपल्या CET-CELने 1 वेळेस विचारलेला आहे. आंध्र प्रदेशचं असलेलं ते नृत्य आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर विद्यार्थी मित्र जे फुल फॉर्म्स आपलं CET-CEL विचारत असतं 2 ते 3 फुल फॉर्म विचारले जातात. त्यामध्ये आपल्याला CET जे आपण देणार आहोत त्याचं फुल फॉर्म आहे कॉमन एंट्रन्स टेस्ट, NCERT नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग, जे की एक बोर्ड असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. NCT बोर्ड, तर नॅशनल कौन्सिल फॉर टीचर एज्युकेशन शिक्षकांचे जे अटी नियम घालून देतं, जसं की TETची परीक्षा शिक्षकांना जी बाध्य आहे ते आपल्याला NCTEने घालून दिलेला तो नियम आहे. त्यानंतर NCERTचंच एक माऊस भाऊ आपल्याला असलेला पाहायला भेटतो, तो SCERT म्हणजे स्टेट कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग बोर्ड आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर UGC उच्च शिक्षणाशी निगडीत असणारे जे ग्रँट्स असतात त्याला आपण युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन असं म्हणतो. UGC NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जे की 2020ला लागू करण्यात आली. त्यानंतर डाएट जे की आपल्या DED बंधू भगिनी जे आहेत तर त्यांचा असणारा आवडतं डाएट जे आहे म्हणजे डिस्ट्रिक्ट इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन अँड ट्रेनिंग सेंटर, ज्याला आपण म्हणत असतो डाएट कॉलेज. तर त्यानंतर RTE राईट टू एज्युकेशन जो की 2009ला आपल्याला चालू झालेला पाहायला मिळतो. 2009 ही जी संख्या आहे तीसुद्धा आपण या अनुषंगाने लक्षात ठेवा, वर्ष लक्षात ठेवा RTEच्या हिशोबाने. त्यानंतर IGNOU, तर इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी जी की दिल्ली येथे स्थित आहे. IGNOU हेही आपण फुल फॉर्म लक्षात ठेवा. YCMU जो आहे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणत असतो. यशवंतराव चव्हाण मराठवाडा ओपन युनिव्हर्सिटी ती नाशिक येथे स्थित आहे. ती कोठे स्थित आहे असाही आपल्या CET-CELचा आवडता प्रश्न. नाशिक त्याचं करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न TET याचा फुल फॉर्म काय आहे? शिक्षकांसाठी अनिवार्य असणारी परीक्षा म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट हा TETचा फुल फॉर्म. टॅट दुसरी एक परीक्षा ज्यातून शिक्षकांची भरती होत असते. टीचर ॲप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट ज्याला आपण अभियोग्यता चाचणी असं म्हणतो. त्यानंतर IQ इंटेलिजन्स टेस्ट जे की आपण आपला जो भाग 1 आहे ज्याला आपण बुद्धिमत्ता या नावाने ओळखतो, ज्याला आपण मेंटल ॲबिलिटी जरी म्हणत असलो तरी त्याचं दुसरं नाव म्हणजेच IQ टेस्ट असे आहे. त्याला इंटेलिजंट क्वोटिएंट टेस्ट असं आपण म्हणतो. ICT इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी ज्याला माहिती संप्रेषण शास्त्र आपण म्हणतो. त्यानंतर CPU सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. त्यानंतर RAM जो की आपल्या CET-CELचा आतापर्यंत विचारलेला 5 ते 6 वेळेस विचारलेला हा प्रश्न आहे. तर रँडम ॲक्सेस मेमरी. त्यानंतर रोम रीड ओनली मेमरी, ज्या मेमरीत आपल्याला बदल करता येत नाही ती रीड ओनली मेमरी, ज्यात आपल्याला एडिट करता येतं ते म्हणजेच RAM. त्यानंतर STTP
हायपर टेक्स्ट ट्रान्सफर असलेला प्रोटोकॉल, त्यानंतर WWW ज्याला आपण म्हणत असतो म्हणजेच वर्ल्ड वाईड वेब, त्यानंतर इंटरनेट ॲड्रेस ज्याला आपण म्हणतो असतो म्हणजेच काय तर IP ॲड्रेस, तर तो असतो कॉम्प्युटरला आणि मोबाईललासुद्धा त्याला आपण इंटरनेट प्रोटोकॉल असं म्हणतो. त्यानंतर URL युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर, URL म्हणजेच काय तर आपल्या कुठलेही जे आपण लिंक देत असतो त्या URL असतात. आणि त्यानंतर जसा आपल्याला पत्ता असतो किंवा पिनकोड असतो सेम आपल्याला कम्प्युटरचं पाहायला भेटतं URL. त्यानंतर USB जो आहे आज विचारलेला फुल फॉर्म त्याला आपण युनिव्हर्सल सिरियल बस असं म्हणतो. त्यानंतर GUI ग्राफिकल युजर इंटरफेस हा फुल फॉर्म आपल्या CETCELने एकदा विचारलेला आहे, या अनुषंगाने आपण तो लक्षात ठेवावा. तसेच विद्यार्थी मित्रो, नद्याशी निगडीत जे प्रश्न आहेत म्हणजे जगातील सर्वात जी लांब नदी आहे नाईल नदी, सर्वात रुंद नदी ती म्हणजेच ॲमेझॉन नदी, तसेच भारतातील सर्वात लांब नदी गंगा नदी, भारतातील सर्वात रुंद नदी ती म्हणजेच ब्रह्मपुत्रा, तर दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी ती म्हणजेच गोदावरी नदी, दक्षिण गंगा असं कोणत्या नदीस म्हटले जाते तर गोदावरी नदीचा उगम कुठे झाला हाही प्रश्न आपल्या CETCELचा आवडता प्रश्न आहे. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीचा उगम झाला आहे, ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात ठेवा. तसेच लोणार सरोवर जे आहे ते कोणत्या जिल्ह्यात आहे असाही CETCELने विचारलेला प्रश्न. लोणार सरोवर कशामुळे तयार झाले आहे, उल्कापाताचं उत्तर आपल्याला ऑप्शनमध्ये असलेलं पाहायला मिळतं. तोही CETCELचा 2 वेळेस आत्तापर्यंत विचारलेला प्रश्न होय, या अनुषंगाने आपण त्याची तयारी करावी. लवकरच भेटूया पुढच्या अपडेटेड व्हिडिओमध्ये. तसेच आपले जी उद्या सेशन होतील, पहिलं सेशन झाल्यानंतर सर्व विद्यार्थी बंधू भगिनी जे नियमितपणे आपले चॅनल पाहतात त्यांनी जे प्रश्न त्यांच्या लक्षात राहतील कमेंट बॉक्समध्ये नक्कीच आम्हाला पाठवावेत, जेणेकरून आपल्याला उर्वरित जे सेशन्स असतील तसेच 29 तारखेचे जे सेशन आहे त्या विद्यार्थ्यांना ते उपयोगी ठरतील. धन्यवाद.